नमस्कार नाशिककर. आज आपण पुन्हा एकदा क्रिकेट या विषयाकडे आलो आहोत आणि क्रिकेट या विषयाकडे येत असताना आपण आणखीन एक आपल्या चॅनलसाठी नवीन पाहुणे घेऊन आलो आहोत. ते म्हणजे मेहुल पटेल. मेहुल पटेल हे धुळ्याकडून क्रिकेट खेळलेले आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा अनेक लेवलचे क्रिकेट ते खेळलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपली क्रिकेट खेळायला सुरुवात कशी झाली? तर माझं बालपण हे खूप गल्ली क्रिकेटमध्ये खूप होतं. बरं. तर जेव्हा थोडं कळायला लागलं की आता क्रिकेट थोडंसं ग्रो झालं, आता गल्ली राहिल्या नाही, बरोबर. ग्राउंडमध्ये मोठ्या ग्राउंडमध्ये जावं लागणार. तर माझा मोठा भाऊ जायचा, त्याला बघून मी सुरुवात केली. बरं. तर मग तो कंटिन्यू केला. तर मग तो एक हेवा असतो मोठ्या भावाचा बरोबर. की तो गेला मी का नाही. हां. त्या हेवा मागे, त्याच्या मागे असं क्रिकेट माझं चालू झालं. पण ज्यावेळेस भाऊ खेळत होता त्यावेळेस आपल्याला घरातून प्रोत्साहन कसं मिळत होतं? आईवडिलांचं प्रोत्साहन कसं होतं? गल्ली क्रिकेटमध्ये. हां. कारण की मी खूप चांगला खेळायचो. हां. म्हणजे लिटरली मोठे लोक असायचे त्यात मी चांगला करायचो. बरं. मग तो एक त्यांना एक कळून जातं ना की मोठ्या पोरांमध्ये पण असे येतं, येस. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा कसा खेळायचा. बरं. तर तो प्रोत्साहन त्यांनी देत गेले आणि मी करत गेलो. आपण डोळ्यासमोर कोणाला ठेवलं होतं का? मला असं ज्यावेळेस आपण आता सचिन, काही लोकांना सचिन, विराट वगैरे असं क्रेज असते, त्यावेळेस आपली क्रेज कोणाची होती? क्रेज मला तेव्हा 2011 वर्ल्ड कपची. बरं. कारण तेव्हा मी ऑलमोस्ट किती आता वर्ष मागे, समजा 14-15 वर्ष मागे. बरं. तर 13-14 वर्षाचं असतं. तेव्हा ते कळालं की तेव्हा म्हणजे लिटरली कळालं की जेव्हा आपण एक्स्ट्रा इनिंग बघायचो बरं. की काय करतात प्लेयर्स कसे करतात, मग ते बघायला लागलो टीव्हीतून. माध्यमातून. तर त्या प्रोत्साहनातनं मला करायची अजून इच्छा झाली की नाही, आपण हे करतच नाही, आपण करायला पाहिजे. पर्सनल ट्रेनिंगला गेलो. पण आपण आता समजा आपण धुळ्यातले, तर धुळ्यात आपल्याला असे कोणतरी असे प्लेअर असतील का ते प्लेअर माझे एक ध्येय किंवा एक समोर एक आपण म्हणतो ना की याला बघून मी तयार होतो किंवा हा माझा हे असं कोण होतं? तेव्हा माझे कोचेस होते, ते खेळायचे. काय नाव आहे? त्यांचं नाव होतं संदीप देशमुख सर, बरं. राकेश बोरसे सर, राहुल स्वर्गे सर आणि जे माझे कोच आहे फिरोज शेख सर. त्यांना बघूनच मी माझं म्हणजे हे ठेवलं की बाई हे त्यांचं लेवल ऑफ क्रिकेट कसं आहे आणि माझं लेवल ऑफ क्रिकेट कसं आहे त्याप्रमाणे असं म्हणजे कोणाला मी बघून नाही, पण सगळ्यांना आयडलाईज करतो मी. पण माझं लिटरली म्हटलं गेलं तर मी त्यांनाच फॉलो करतो. सर, मग त्यानंतर आपला क्रिकेटचा प्रवास कसा राहिला? आपण क्लब क्रिकेटपासून पुढे कसे निघालो? प्रवास तर खूपच अमेझिंग होता. म्हणजे तुम्हाला सांगू सर की मी 13 वर्षाचा असताना मी फर्स्ट टाईम सिलेक्शन दिलं, डिस्ट्रिक्टचं सिलेक्शन दिलं. तिथं मला लिटरली फक्त 15 बॉल भेटले. 15 बॉलमध्ये त्यांनी मला जज करून टाकलं की तुझं नाही होणार. मला फक्त 15 बॉल ते नाही का येतं आहे आणि जातं. हो. तसंच केलं त्यांनी. मी पण विचार केला, म्हटलं ठीक आहे, त्यांचं काहीतरी असणार, उद्देश असणार, मागे काहीतरी म्हणणं असणार त्यांचं. मग आम्ही विचार केला, म्हटलं मग पुढच्या वर्षी जेव्हा मी परत गेलो तेव्हा मी फर्स्ट पर्सन मी होतो सिलेक्ट होणारा आणि सेंचुरी मारणारा मीच होतो. मग तो एक उद्देशाने मी गेलेलो परत की मला आता यांनी असं ट्रीट केलं आहे किंवा मग असं झालं आहे माझ्यासोबत, आपलं काहीतरी चुकलं असणार. तर त्यांना आता पुढच्या नेक्स्ट टाईम मला त्यांना चान्सच द्यायचं नाही की मी असं काय केलं काय नाही केलं. तर मग तो एक मोटिवेशन होता की मग तिथून मला हॅबिट लागली. प्रश्न तुमचा होता की तिथून मला हॅबिट लागली की असं एन नंबर्स ऑफ चॅलेंजेस येणार आहे मला पुढे. तर ते मी आज लहान असताना मी असा विचार करतो, जसं मोठं होणार आहे तर ते चॅलेंजेस वाढत जाणार. तर ते चॅलेंजेसला माझ्याकडे करण्याची धमक होती थोडी की मी लहानपणी गेलो तर आता आपल्याला मेहनत पण करायची, त्यांचं ॲटिट्यूड पण आपल्याला आणायचं. आपण ऑलराऊंडर होतात की बॅट्समन की बॉलर? काय आपलं फ्रॉम व्हेरी फर्स्ट सांगू तर मी पेस बॉलर होतो. म्हणजे जेव्हा मी चालू केलं अकॅडमीला गेलो, सरांनी मला सांगितलं तू पेस बॉलिंग म्हणजे जे सुरुवातीचं सर. मग जे फिरोज शेख सर आले त्यांनी म्हटलं की नाही तू बॅटिंग चांगली करतो आहे,
मला फक्त टेनिस बॉल आणि आपलं नॉर्मल माहिती असतो, कारण की गल्ली क्रिकेटमध्ये खेळतो तर बॅटिंग तर मेन असतं. बरोबर. ते म्हटलं की नाही, तू खेळतोय तर तू बॅटिंगकडे वळ आणि मग ऑफ स्पिनमध्ये टाक. मग स्पिनर आपण येस, ऑफ स्पिनमध्ये फर्स्ट फास्ट सोडून दिली, बॅटिंगकडे लक्ष दिलं आणि ऑफ स्पिनकडे. मग आपण डिस्ट्रिक्ट लेवलला केव्हा सुरुवात केली? 14 पासून. 14ला माझं फर्स्ट इयर होता, अंडर 14 धुळ्याकडनं मी खेळलो. बरं. आमची पहिली टुर्नामेंट होती पुण्याला, बरं. तर ती टुर्नामेंटच्या मॅचेस होत्या, तिथून चालू झालं. तर 14पासून तर आत्तापर्यंत इट्स बिन 14 इयर्स की मी कंटिन्युअस जे डिस्ट्रिक्ट लेवलचे आणि स्टेट लेवलचे ते मी खेळत आहे. पहिली मॅच आठवते तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलची, कधी आपण खेळला? तेच बोललो सर तुम्हाला की माझी पहिली मॅच, मी पहिला फर्स्ट प्लेअर होतो म्हणजे धुळ्याकडनं. ते धुळे थोडं इट वॉज लाईक डिस्ट्रिक्ट, आम्ही तालुका प्लेसमध्ये बरोबर. धुळ्यात जाऊन, धुळ्यातले प्लेअर नसून पण शिरपूर तालुक्याचा जो प्लेअर आहे हो. त्याने जाऊन 100 केली. तर तो एक मेमरी खूप व्हॅल्युबल होती. तिथले जे कोचेस होते, जे चेअरमन होते अकॅडमीचे, हो. त्यांनी चांगलं हे केलं, आम्हाला स्कॉलरशिप दिली की नाही, पोरांमध्ये आहे त्यांना आपण स्कॉलरशिप दिली. तर मग आपण डिस्ट्रिक्ट वगैरे खेळत असताना, क्रिकेट खेळत असताना शिक्षणाकडे आपलं लक्ष कसं? सर ते म्हणतात ना की तुम्ही जितके एक्सरसाइज करतात तितकं तुमचं म्हणजे हेवी कंटिन्युअस अपडेट राहतं गोष्टींमध्ये. म्हणजे जसं आता काहीतरी एक्सरसाइज करतो, शारीरिक एक्सरसाइज करतो, त्याच्याने मग एक मेंटल ॲस्पेक्ट पण येतो गेमचा. बरं. की आता समजा 6 बॉल 10 रन लागतात, तर काय विचार करतो, कधी पण लहान गल्ली क्रिकेटमध्ये खेळतो तो विचार करतो ना आपण. हो. तर ते टोन होत गेलं, म्हणजे असं त्याच्याने हेल्प झाली मला बरं. की मी आता एवढं मेहनत करतो तर अभ्यास तर मला बसून करायचं, मला त्यात काय वेगळं करायचंच नाही. बसून फक्त जे दिलं ते स्वतःच्या मनात टाकायचं आणि अभ्यास करायचा. सो मी तो एक गोष्ट सिम्पल ठेवलं, ते पण भावाकडनं शिकतो. हां, ते पण भावाकडनं शिकतो आहे, कारण की भाऊ स्कॉलर होता व्हेरी शुअर. तर मग त्याच्याकडनं 2-3 टिप्स भेटले की असं असं कर, तसं तसं कर, एक्झामला दे. सो मी त्या वेमध्ये करत गेलो, कधी कॉम्प्लिकेट केलं नाही म्हणजे शिक्षण. आपण डिस्ट्रिक्ट तर खेळला, पण स्टेट लेवलपर्यंत आपण कसा गेला आणि त्याची आपलं हे कसं झालं लाईफमध्ये, कसं काय चेंजेस कसे होते? तर मला फर्स्ट टाईम मी स्टेट खेळलो तेव्हा मला 3 वर्ष लागले, 3 ते 4 वर्ष लागले स्टेट खेळायला. कॅम्पमध्ये जात होतो, पण कारण किती कोणत्या वयोगटात आपण स्टेटला? 19ला मी खेळलो. मी तेव्हा 17 वर्षाचा होतो, 17.5 वर्षाचा होतो बरोबर. मी ते 2 वर्ष 19 खेळलो. तर मग कारण की सर ॲज अ तालुका प्लेसमध्ये असताना ते मला आता ते आलं आहे की तेव्हा ओढ कमी असते, तर अभ्यासाकडे जास्त असते. कारण की स्टेट लेवल खेळण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल राहायचं. बरं. तेवढं तर करा. जेव्हा मी खेळलो तेव्हा की तुम्ही खेळताय मान्य आहे, पण तुम्ही प्रोफेशनल नाही राहिले तर तुम्ही फक्त येऊन ना तुम्ही जा. तुम्हाला समजा खेळायचं आहे, कुठे ना कुठे तुम्हाला ते सॅक्रिफाईस म्हणतात की करायलाच लागतं. तर ते इम्पॉर्टंट होतं. तर मग फर्स्ट टाईम जेव्हा स्टेट खेळलो तर मला 3-4 वर्ष लागले. का लागले? कारण की 10वी होती, 11वी होती, 12वी होती. शिक्षण पण आणि खेळणं पण. मग खेळणं आपण पण. नेमकं काय करावं? नेमकं का करावं एक्झॅक्टली. खेळांना जास्त लक्ष दिलं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल, अभ्यासाकडे लक्ष दिलं तर आपला खेळ जाईल. तर मग कुठेतरी तेव्हा मी एकच काहीतरी चूज केलं असतं तर मे बी आधी खेळलो असतो. पण ते मला नंतर कळलं की नाही, आता हे गोष्टीमुळे हे एम्पर झालं, त्याच्या पुढे आपण फक्त क्रिकेट कंटिन्यू करावं. टचवूड त्याच्यानंतर जे क्रिकेटमध्ये फोकस टाकलं, अभ्यास थोडासा साईडलाईन केला. मग ते बाकी नंतर 19 खेळलो 2 वर्ष, 23 4 वर्ष खेळलो, 25 1 वर्ष खेळत. सर आपण ज्यावेळेस 19मध्ये खेळला त्यावेळेस आपला परफॉर्मन्स कसा होता, की डिस्ट्रिक्ट लेवल ते स्टेटपर्यंत जाताना आपला परफॉर्मन्स कसा होता? डिस्ट्रिक्टला 19ला मला तेव्हा 7 मॅचेस होते. हो. 2016-17ची गोष्ट. 16-17च्या आधीची गोष्ट. बरं. तर तेव्हा माझ्या 7 मॅचमध्ये 600+ रन होते. बरं. आणि त्याच्याने मला कॅम्पमध्ये बोलवलं. कॅम्पचे जे कोच होते आपले नाशिकचे जे शेखर घोष म्हणून आहेत, ते कोच होते. बरं. तर त्यांनी मला बघितलं प्रॅक्टिस मॅचमध्ये रन्स करताना. त्यांच्या उद्देशाने त्यांचं जे माझं बिलीफ होतं, ते बिलीफने त्यांनी मला चांगला चान्स दिला
आणि चान्स दिल्यामुळे आणि मग परफॉर्मन्स पण होत गेला आणि लकीली त्यावर्षी आमचे कॅप्टन ऋतुराज गायकवाड होते. बरं. तर मग त्याच्याशी पण माझा संवाद झाले की काय करायला पाहिजे काय नाही. फर्स्ट टाईम भेटलो, फर्स्ट टाईम एवढ्या मोठ्या लेवलला आलो. जेव्हा आपलं ऋतुराज गायकवाडला भेटला आपण त्यावेळेस तुम्हाला वाटलं तर ऋतुराज गायकवाड एवढा मोठा प्लेअर आहे? 100%. म्हणजे जेव्हा आम्ही खेळायचो 16ला आम्हाला 50-60 रन करायला थोडंसं अवघड जायचं. बरं. तिथं तो इझिली 250 रन करायचा एकटा. बरं. 200, 250, 150 कंटिन्युअस ऑन कंटिन्युअस बेसिस. म्हणजे आम्ही त्याला एवढा आयडलाइज करायचो की यू आर मेंट फॉर समथिंग. तेव्हा आमचं कॉन्नेक्शन नव्हतं ना. जेव्हा टीममध्ये आलो तेव्हा ओळख झाली आणि मग त्याच्यानंतर मग गोष्टी घडल्या. त्याच्याकडून 2 गोष्ट शिकलो. मग ते टॅग केले त्यांनी बिलीफ ठेवतो जस्ट की तो एक मुवमेंट होता माझा की फर्स्ट टाईमच मी स्टेट खेळलो आणि ही वॉज द कॅप्टन. सर आपण रणजी ट्रॉफीपर्यंत पण गेला होता. तर तो प्रवास कसा होता आपला? तर रणजी ट्रॉफी माझा लहानपणीचा जो ध्येय आपण जो डिस्कस केला तो रणजी ट्रॉफी होता. बरं. की जो रणजी ट्रॉफी तर मिनिमम खेळायचंच दॅट इज द बेअर मिनिमम. पण जेव्हा मी जेव्हा असं म्हणतो ना की तो बोलल्याशिवाय कळत नाही की पाणी किती खोल आहे, तर ते कळालं मला की पाणी खूप खोल आहे. आपण फक्त वरती आहे, आपल्याला खाली जावं लागतं. बरं. जेव्हा मायक्रो डिटेलिंगमध्ये जातो गोष्टी घडतात की नाही आता हा शॉट आहे तर हा शॉट लागायलाच पाहिजे. बरोबर. तर त्या मायक्रो डिटेलिंगमध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी घडल्या की नाही आपण थोडंसं अजून करायला पाहिजे, अजून करायला जिथपर्यंत भेटत नाही अजून करायला पाहिजे. तर तिथपर्यंत जो प्रवास होता तो सांगू शकता की खूप चॅलेंजिंग होता. आणि परफॉर्मन्स जो आपण म्हणतो कॅलिबर तर टेम्परामेंट तर सगळ्यांना असतोच. आणि म्हणजे म्हणजे त्या लेवलला तुम्ही नॉक करताय कंटिन्युअस. हो. टेम्परामेंट आणि क्लास तर तुम्हाला पाहिजे. बरोबर. तर मग टेम्परामेंटचा थोडासा आपल्याला ही आयडिया यायला एक्सपिरियन्स लागतो तो सर ते बाकीच्या लोकांकडनं भेटतो. आणि क्लास तर असतोय म्हणून तिथं आहे. तर मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून ते मेहनत प्रत्येक मॅचला करून ते रणजी ट्रॉफीपर्यंत जातो. सर आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग पण खेळला, त्याबद्दल काय सांगता येईल? महाराष्ट्र प्रीमियर लीग सर जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा आधी व्हायची. तर त्या ज्या मॅचेस होत्या त्या आमच्या शिरपूरला झाल्या होत्या. बरोबर. तर ती पण एक हे होती की हे मोठे पोरं किती भारी खेळत आहे है ना. ते एक मोटिवेशन होतं की मोठे पोरं किती भारी खेळत आहे, कॅचेस किती भारी करतात, फिल्डिंग किती भारी करतात. सो ते आम्हाला लहानपणी दिसल्यामुळे त्या गोष्टी घडत गेल्या. म्हणून मग जेव्हा MPL परत आली, महाराष्ट्र प्रीमियर लीग परत आली, तेव्हा सगळ्यांचा एक माहोलमध्ये त्या गोष्टी हे झाल्या, वाईब एनर्जी गुड वाईब्स झाल्या की आपल्याला आता मेहनत डबल करायला लागणार. बरोबर. म्हणजे एक चान्स भेटला की आपल्याला प्रूव्ह करायचं, एक चान्सची वाट बघायची. तर तो मग आम्ही जे आमचे जे सगळे कलिग्स आहेत जे टीममेट्स आहेत सगळ्यांनी एक्स्ट्रा मेहनत घ्यायची चालू केली. आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, इथं मोठा स्टेज आहे. इट्स जस्ट मॅटर ऑफ 2-3 इनिंग्स अँड वी आर थ्रू दॅट. सो मग आम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीगला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आम्ही खूप ग्रेटफुल आहोत. आपण कोणत्या टीम करून खेळला आणि आपल्या टीममध्ये कोण कोण? पहिल्या वर्षी सोलापूर रॉयल्सकडून खेळलो, दुसऱ्या वर्षी रायगड रॉयल्सकडून खेळलो. ती सेम टीम आहे फक्त नाव चेंज झालं. तिसऱ्या वर्षी सातारा वॉरियर्सकडून खेळलो. तर पहिल्या वर्षी आमचे कॅप्टन होते सत्यजित बच्चाव, नाशिकचे लेफ्ट आर्म स्पिनर, लेजेंडरी लेफ्ट आर्म स्पिनर, वन ऑफ द बेस्ट लेफ्ट आर्म स्पिनर नाशिक हॅज प्रोड्यूस्ड अँड महाराष्ट्र हॅज प्रोड्यूस्ड. आणि दुसऱ्या वर्षी विकी ओसवाल, ते आता RCBकडनं स्क्वॉडमध्ये आता. आणि तिसऱ्या वर्षी राजवर्धन हंगर गेलं की अंडर-19 स्टेट खेळले. तर मग या सगळ्यांमध्ये राहून आणि जे आमचे टीममेट्स होते. बरोबर. तर आपण क्रिकेट तर खेळा, परंतु अदर कोणत्या गेमकडे आपलं लक्ष गेलं का? आणि जर खेळला असेल तर ते कोणत्या लेवलपर्यंत? स्कूलिंगमध्ये जर स्पोर्ट्स माझं खूप ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं लहानपणीपासून, म्हणजे थर्ड फोर्थमध्ये. तर मग स्कूल ॲक्टिव्हिटीजमध्ये जे पण व्हायचं त्याच्यात माझं पार्टिसिपेशन राहायचं. तर मग तिथून एक ओढ झाली की नाही आपल्याला आता आपण कारण की आपल्याला आवड आहे तर आपण करायला पाहिजे. म्हणजे मॉम डॅड ऑब्वियसली त्यांना आपल्याला काय समज नसते, त्यांनी सांगितलं की तुला आहे करायचं तर कर.
तर मग तेव्हापासून आम्हाला ओढ झाली ना, तेव्हा आम्हाला व्हॉलीबॉलचे कोच भेटले, आम्हाला क्रिकेटचे कोच भेटले, बॅडमिंटनचे कोच भेटले. ते 3-4 कोचेसचं एक कलेक्टिव्ह एकच ध्येय होतं. सगळ्यांचं एकच होतं मध्ये फिटनेस. फिटनेस सर्व गेममधून ते फिटनेस. पण हे म्हणतात, हे पण ते म्हणतात. ऑब्व्हियसली फिटनेस होतं ना आपल्याला. आपण जम्प व्हॉलीबॉल म्हटल्यावर जम्प करायला लागतो, खाली जावं लागतं, रोल करायला लागतं. इट्स फिटनेस पार्ट. सो मग त्याच्यामुळे त्या गोष्टींचा मला क्रिकेटमध्ये खूप हेल्प झाला, की माझे जे जॉईंट्स वगैरे जे बनलेले होते सगळे ते एकदम वेल ट्यून्ड होते. मला काही असं वेगळं फिटनेस करायची गरज पडली नाही, कारण की माझं एक नॅचरली ॲथलेटिक बॉडी झाली होती त्या वयात, जेव्हा मी खेळायचो 14. त्या 10 वर्षापासून ते झालं. सर आपण आता सध्या काय करत आहात आणि काय चालू आहे? सध्या जर मी आता क्रीडक सेंटर ऑफ क्रिकेट एक्सलन्सला आलो आहे. मी इथं आता माझं एक आस्पेक्ट असायचो, कारण की जे नाशिक डिव्हिजन म्हणजे थोडासा पार्ट असा आहे की तिथं क्रिकेटचं इन्फ्लुएन्स थोडं कमी आहे. जसं आता आपण मखमलाबाद साईडला आलो, इथं लोकांबद्दल ते क्रिकेटचे एक जे प्रोफेशनलिझम असतं ते थोडं कमी. टॅलेंट आहे, पण कसं करायचं ते माहिती. सर म्हणजे मला खूप गेम ऑब्झर्वेशन करायची खूप चांगली सवय आहे. तर मग माझं जे पण ऑब्झर्वेशन आहे 14 वर्षाचं, ते मला यंग एस्पिरंट्सला मला शिकवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे मला वेळ भेटतो ते मी माझ्या पर्सनल ट्रेनिंगला यूज करतो, माझ्या जिमला यूज करतो. आणि याच्या पुढे जो पण माझा ध्येय राहणार आहे तो एकतर माझा रणजी ट्रॉफीचा कंटिन्युअस परफॉर्मन्स करायचा आहे. आणि MPL झाली तर MPLमध्ये पण एक चांगला परफॉर्मन्स म्हणून ट्राय करायचं आहे, की त्याच्यामुळे मला IPL ट्रायल्सला अजून बोलवतील आणि IPLमध्ये. सर आपण आता क्रीडकला मुलांना कोचिंग करताय, ते कोचिंग करत असताना आपलं लहानपण आठवतं का आपल्याला? खूप जास्त आठवतं की एखाद्या मुलाला बघितल्यावर असं वाटतं का अरे? नाही 100% खूप जास्त आठवतं. म्हणजे एवढं आठवतं ना की लिटरली मी त्या सरांना मी कौतुक करतो ज्यांनी मला शिकवलं. कारण की आता मी शिकवताना मला N नंबर्स ऑफ डिफिकल्टीज होत्या. एका व्यक्तीचे 15 प्रॉब्लेम, तसे 15 व्यक्तीचे डायरेक्ट 100 होते. तर तसा विषय. तर मग ते प्रॉब्लेम सरांनी कसे सॉल्व्ह केले असेल आणि ते मला सॉल्व्ह करायला किती प्रॉब्लेम होतात. सो हे 2 गोष्टींमुळे मला खूप सरांची खूप आठवण येते आणि लहानपणाची पण खूप आठवण येते की. आणि एक गोष्ट ही पण आहे की मी खूप लवकर शिकलो, मला एवढे प्रॉब्लेम्स नव्हते, बाकीच्या पोरांना खूप जास्त प्रॉब्लेम. तर मग तो एक प्लस मायनस होत राहतो की हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. सर आपल्याला अखेरचा प्रश्न की आता आपण क्रिकेटमध्ये आहात आणि कोचिंग पण करताय, पण जी आता युवा पिढी, जी येणारी पिढी, यांना आपण काय सांगणार? क्रिकेटविषयी काय आपण हे करणार, अपील करणार, काय सांगणार? चूज युअर स्पोर्ट्स विथ ऑल युअर हार्ट्स. हेच म्हणतात की समजा तुम्ही क्रिकेट चूज करताय तर इट शुड बी कमिंग फ्रॉम द हार्ट, बॉटम ऑफ द हार्ट. कारण की जे मनात नाही, एकदम आतल्या व्हेरी डीप ऑफ युअर हार्ट पासून यायला पाहिजे. कारण की कुठली पण गोष्टी तुम्हाला एक्सप्रेस करायची त्यासाठी तुम्हाला मोठा एक हार्ट पाहिजे असतो. आता क्रिकेटमध्ये तुम्हाला N नंबर्स ऑफ लोकांसमोर तुम्हाला एक्सप्रेस करायचं. जसं आता स्टेडियममध्ये गेलो किती लोक, किंवा यूट्यूबवर गेलो तर किती लोक, इथे ग्राउंडवर आलो तरी हे किती लोक. तर यांना एक्सप्रेस करायला एक हे पाहिजे की आपण जे क्रिकेट खेळायला आलो ते एक्सप्रेस करायला एक चांगला ॲटिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की फिटनेस हा एक तुमचा गेम चेंजिंग मुवमेंट असू शकतो. ज्या दिवशी तुम्ही फिटनेसकडे वळाले तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी होतील, फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंग. आणि तिसरी गोष्ट आहे की डोंट वेस्ट युअर टाईम. टाईम इज इम्पॉर्टंट, टाईम इज मनी, एव्हरीथिंग यू नो. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की टाईम किती व्हॅल्युएबल आहे. जो टायमाला महत्त्व देतो तोच पुढे जातो. एक्झॅक्टली. तर मग जो टायमाला महत्त्व देणार, जसं तुम्ही आता कोणत्याही पण लेवलला खेळतो, पिरियड असो की 14 असो की 12 असो, तर मला जेव्हा की टाईम यूज करा आणि त्या पण एकदम प्रॉपर वेमध्ये यूज करा. सर आता तुम्ही वुमन्स क्रिकेटचाच विषय काढला तर पुढचा प्रश्न आपण असा घेऊ की वुमन्स क्रिकेटबद्दल आपण काय म्हणतो? वुमन्स क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. नाशिकमध्ये आपण फर्स्ट टाईम नाशिक
वुमन्स प्रीमियर लीग घेतली. तर मग मला असं वाटतं की वुमन्स क्रिकेट इट्स अ गेम चेंजिंग. म्हणजे त्याच्यामुळे मेन्स क्रिकेटला अजून चांगला मेहनत, म्हणजे ते एक स्टॅग्नंट गोष्ट जात होती, त्याच्यामुळे अजून एक लेवल अप होईल. म्हणजे आता दोघं बरोबरीला येईल, कारण की दोघं बरोबरीला आलं तर ते खेळाचं आणि त्याची व्हॅल्यू वाढते. जसं तर वुमन्स क्रिकेट मागच्या 1 वर्षात खूप चांगलं करत आहे, तर त्याच्यामुळे मेन्सला अजून अपग्रेड करायला लागेल. जसं आता मागच्या 2 वर्षात फर्स्ट टाईम आता हे जिंकली, वर्ल्ड कप जिंकली. मेन्सला मेन्सला पण ते अपलिफ्ट भेटतं ना, म्हणजे एक मॉरल भेटतं की नाही आता आपल्या इंडियन क्रिकेट चेंज होतं. तर ते का झालं, व्हॉट वॉज द रिझन, वुमन्स क्रिकेटची. त्याच्यामुळे नाहीतर त्या गोष्टी मॅच नसतात. तर त्यांचा दोघांचं श्रेय वेगवेगळं आहे, कोणाचं श्रेय घेत नाही मी, पण एक अपलिफ्ट भेटते की मनात. सर तुम्ही आज आमच्याशी भरभरून बोललात आणि त्याचबरोबर जर एखाद्याला क्रिकेट खेळायचं असेल तर त्यांनी हृदयापासून पण क्रिकेट नाव खेळलं होणार पाहिजे, मन लावून खेळलं पाहिजे. नुसतं खेळायचंच नाही तर फिटनेस जपला पाहिजे. आणि हा फिटनेस जपताना त्याने आपलं एक स्वप्न, एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. ते आज आपण आपल्या मुलाखतीने सांगितलं. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.